नगराध्यक्षाच्या लढाईमध्ये काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी पक्ष यांच्या उमेदवारामध्ये तेढ माजलेली आहे. 2018 ते 2013 जो मी विकास या गावाचा केला आहे, लोकांची पसंत आहे. आपण लोकांच्या सहकार्यामध्ये रात्रंदिवस राबलेलो आहोत आणि त्याच्यामुळे अध्यक्षपदाचा उमेदवार मी अपक्ष लढण्याची माझी शक्ती आहे. मी 17 उमेदवार घेऊन लढू शकतो आणि कोण्या पार्टीच्या मागे मी नाही. म्हणजे आपण ठरवलेलं आहे का की कुठल्याही पक्षाने तिकीट दिली तर ठीक, अन्यथा आपण अपक्ष लढणार? हो, पक्षाने जर आपल्याला तिकीट जर दिली तर आपण तो पक्ष घेऊ. जर नाही दिली तर आपण स्वतंत्र लढण्याची माझी पूर्ण तयारी झालेली आहे. काय तुमचे मुद्दे राहणार? माझे मुद्दे विकासाचे राहणार आहे. गावाच्या विकासाचे मुद्दे जे 5 वर्षामध्ये, जे आजपर्यंत ह्या 5 वर्षामध्ये कामं गावात झाली नाही, लोक त्रासून गेले आहे. करोनासारखा कार्यकाळ होता. त्या करोना काळामध्ये कोणतंही काम लोकांचं झालं नाही. आणि कसं झालं की कार्यकाळ एवढा खराब होता तो महामारीचा. पण त्या महामारीच्या काळामध्ये नगरपंचायतनं कोणतीही व्यवस्था नगरपंचायततर्फे केली नाही. साधे नॅपकिन दिली नाही, सॅनिटायझर दिला नाही, कधी कोणी मरण पावला. 100 लोकांच्या जवळपास संख्या आमच्या गावातली मरण पावलेली आहे. त्या काळातही नगरपंचायतने ढुकून त्यांना पाहिलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये यांनी टॅक्स माफ केला नाही. त्याच्यामुळे कसं आहे की आज नगरपंचायतच्या जो इलेक्शन आहे तो मी जरी पक्षाने कोणती तिकीट दिली नसली तरी मी अपक्षाची भूमिकेवर आहे. मतदारांनी तुमच्यावर विश्वास दाखला आणि तुम्ही नगराध्यक्ष बनले तर तुम्ही मतदारांच्या विश्वासावर खरे उतरणार का? खरे उतरणार. लोकांना हे माहीत आहे की गेल्या 2013 ते 18च्या काळातला जो आपण कार्यकाळ काढलेला आहे, त्या कार्यकाळामध्ये जो आपण काम या गावासाठी केला, विकास केला आहे, हे लोकांच्या लक्षात आहे. लोक आपल्या विकासासाठी, आपल्या कामासाठी आपल्याला मतदान करणार आहे. माझा एकच विषय आहे जनतेला की जनतेने आता तरी विचार करून आपलं मतदान करावं आणि एक सक्षम उमेदवार अध्यक्षाच्या या गावासाठी निवडून द्यावा. काय तुम्ही मतदारांना आवाहन करणार? मतदारांना आव्हान हेच करणार आहे की मी या गावाचा विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे. मग ते वैयक्तिक असे, गावाचा कोणताही विषय असे. आणि ते जवळजवळ लोकांनी हे बघितलं, त्यांना जास्त सांगण्याची मला गरज नाही आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये आपला कल आहे. विकास कामाचा जो आराखडा आहे तो आराखडा मी सर्व, आता आराखड्यामध्ये तर सर्व काही भरपूर काही आपण केलेलं आहे. पण पुन्हा जे काही वाचलेलं गावाच्या विकासासाठी, लोकांचे वैयक्तिक काम झाले, गावाचा विकास झाला, रोड आहे, नाल्या सर्व झाल्या, गार्डन झाल्या, भरपूरसे कामं आमच्या गावासाठी अजूनही उपलब्ध आहेत. पण ज्यांच्याकडे लक्ष देण्यात आलेलं नाही. आणि नगरपंचायतच्या प्रशासक असताना गावाची खूप दुर्दशा झालेली आहे. जो प्लांट आता 3 वर्ष 4 वर्षापासून आमच्या गावात बनत आहे तो अजूनही त्या प्लांटचा पत्ता नाही. लोकांची पाण्याची व्यवस्था नाही आहे. लोकांची स्वच्छता अभियानाकडे लक्ष नाही आहे. ह्या सर्व गोष्टी पाहून आपण या इलेक्शनचा पुन्हा प्रयत्न करणार. म्हणजे आपण निवडणूक लढणार. आपण मोदीच्या जनतेकरता तुम्ही निवडणूक लढणार. आपण मोदीच्या जनतेकरता सक्षम निवडणूक लढणार आहोत. लोकांना आपल्याला सहकार्य करावं एवढंच आव्हान मी लोकांना देणार आहोत बस. आणि कोणत्याही प्रभावाला बळी न पडता लोकांनी आपल्याला सहकार्य करावं हे सांगण्याची आता मला वाटत नाही की लोकांना गरज आहे. पण लोकांना आपला जो विकास आहे तो खूप जवळून पाहिलेला आहे. आपण कोणाची काही टिप्पणी करणार नाही. ज्यांना जे समजते ते करते. पण आता लोक खूप हुशार झाले आमच्या गावातले की नाही, आपण जे चुकी केली ते चुकी दुरुस्त करण्याचे प्रयत्न गावातील नागरिक करणार आहेत यावेळेस आणि सक्षम इलेक्शन आपण लढणार. बीजेपीचा भारतीय जनता पक्षाचा या मोद्या शहरामध्ये होता. त्या कार्यकाळामध्ये कसं आहे की जनतेनं जे बॉडी निवडून दिलेली होती, बॉडी निवडून दिल्यानंतर काय झालं आहे की जनतेनं आपल्या कामासाठी का आपले लोक, आपले नगरसेवक, आपले अध्यक्ष आपल्या गावाचं काम करतील याच्यासाठी त्या खूप प्रतिसाद दिला होता. परंतु काय झाला की जनतेवर भूदंड बसवण्यात आला. नळाचे टॅक्सेशन वाढवण्यात आले. जे 7,750 रुपयाचं टॅक्सेशन 1200 करण्यात आलं. तुमचा फेरफार जो होता प्लॉटिंगचा त्याच्यावरही 1300 रुपयाचं ते कार्य असताना एकदम 3,000 रुपये त्यांचं एकदम टॅक्सेशन वाढवण्यात आलं फेरफारचं. जर 10 लाखाच्या वर प्रॉपर्टी असली तर त्याचा 5,000 टॅक्सेशन वाढवण्यात आलं. हे लोकांना कुठेतरी चाललेलं नाही. जो 1300 रुपयाचा जो फंड होता माझ्या कार्यकाळामध्ये तो एकदम 3,000वर गेला. 5 लाखाची प्रॉपर्टी असून 10 लाख तुम्ही 5,000वर नेला. आणि
असे विषय झाल्यानंतर लोकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शनही घेतले. आम्ही ऑब्जेक्शन घेतले का बा एकदम विसा कसा टॅक्स वाढू शकते तुमचा. 5 रुपयाच्या हिशोबाने नगरपंचायत पुन्हाही फेरफार झाल्यानंतर प्लॉटची रजिस्ट्री झाल्यानंतर जेव्हा फेरफार करतो आपण त्याच्यातही आहे ना 5 रुपये फंड लावून 10-10, 11-11, 12-12 हजार रुपयाची वसुली केली जे करायला नव्हते पाहिजे. हा फंड कसा लेआउटवाल्याकडे असते. लेआउटवाले आम्ही लोक का करतो, लेआउटचे जेव्हा कामं करतो आम्ही त्यांचा फंड भरतो आणि फंड भरल्यानंतर ही पब्लिककडून हे म्हणजे भूदंड घेतात. हे एक बरोबर नाही. दुसरा विषय असा आहे की आजही ओम साईनगर मध्ये पाण्याची व्यवस्था नाही साहेब. नगरपंचायत होऊन आता 10-15 वर्ष होत आहे पण अजूनही पाण्याची व्यवस्था नाही. पाईपलाईन नाही. पाण्याची बहुत अकाल आहे. ज्या ओम साईनगरमध्ये माझ्या हातचे जे झालेले कामं आहेत त्याच्याशिवाय 5 वर्षात कोणतेही कामं झालेले नाही. आज नाल्या नाही आहे. त्यांचं पाणी जासाठी सांडपाणी जासाठी व्यवस्था नाही आहे. ह्या सर्व ज्या गोष्टी आहे ह्या 5 वर्षात घडलेल्या नाही आहेत असं मला म्हणायचं आहे. ठीक आहे ना, पुन्हा आलं ना माझ्या